पाहिजे. आणि हा निर्भय कधी होईल? हा ज्ञानयुक्त होईल तेव्हा. अंधारात आपण जेव्हा चालतो तेव्हा चाचपडत चालतो, पण उजेडात चालल्यानंतर आपल्याला अडखडायचं पडण्याची शक्यता नसते. जेव्हा तुम्हाला परमेश्वर तत्त्वज्ञानाचा स्पर्श होईल आणि त्या स्पर्शाद्वारे प्रयत्नाद्वारे आपल्या सातत्यपूर्ण वाटचालीद्वारे परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपण समजून घेऊ. जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. त्यानंतर आपण आपोआपच निर्भय होतो. धर्म आपण आजपर्यंत समजून घेतला, जाणून घेतला, करत आलो, परंतु आपल्या मनामध्ये धर्म म्हणजे एक कर्मकांड, धर्म म्हणजे एक विधी, हे आपण पक्क करून टाकलं आहे. परंतु परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल धर्म हे आत्मशुद्धीचं साधन आहे, प्रगल्भ विचाराचं एक साधन आहे, जीवन सुंदर करण्याची एक कला आहे. धर्म म्हणजे एक संस्कार आहे आणि संस्कृती आहे. आपलं जीवन अधिक सुंदर करण्यासाठी परमेश्वराने दिलेलं तत्त्वज्ञान आहे. परंतु आपण ते न बघता बाकीचं बघत आलो. म्हणून ह्या दैवराहाटीत असताना, परमेश्वर भक्ती करत असताना सुद्धा आपल्याला अनेक शंका, आपल्याला अनेक गैरसमज, अनेक भीतीने आपण ग्रासलेलो आहे. कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती, खूप भीती आहे लोकांमध्ये. पण जो निर्भय असतो तो महानुभाव असतो. जो भयाने ग्रस्त असलेला असतो तो महानुभाव नसतो. हे लक्षात घ्या. आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण खरंच महानुभाव आहोत का? महानुभावात असेल तर आपलं वागणं, आपलं बोलणं, आपण विचार करण्याची पद्धत ही अति वेगळी असली पाहिजे, डिफरंट असली पाहिजे. कारण परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलेले ते अत्यंत उच्च, श्रेष्ठ आणि शेवटचं तत्त्वज्ञान. त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे. अन्यवृत्ती आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं कर्मविचार देवतेपासून चैतन्य देवतेपर्यंत घेऊन गेल्यानंतर चैतन्यापर परमेश्वर, आणि त्या परमेश्वराचं हे तत्त्वज्ञान तेवढं श्रेष्ठ, तेवढंच मोठं, आणि त्याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणून ज्यावेळेस आपण हे तत्त्वज्ञान अभ्यासतो तेव्हा आपली विचारधारा अत्यंत प्रगल्भ असली पाहिजे. आपली जी आचारप्रणाली आहे ती अगदी वेगळी असली पाहिजे, डिफरंट असली पाहिजे. वेगळी असणं म्हणजे काय, डिफरंट असणं म्हणजे काय? सर्व जग कर्मकांडात अडकलेलं आहे, सर्व जग अंधश्रद्धेत अडकलेलं आहे, सर्व जग एका विशिष्ट दिशेने पळतंय. का पळतंय त्यांना माहीत नाही, कुठं जायचं आहे त्यांना माहीत नाही, कशासाठी करतोय त्यांना माहीत नाही. बघा, तुम्ही अन्य लोकांना, तुमचे शेजारी अन्य लोक आहे, सहजच गप्पा मारता मारता विचारा, तुम्ही धार्मिकता करता का? ते म्हणता हो. का करता? सांगता येणार नाही. कोणाची करता? त्यांना सांगता येणार नाही. त्यातून काय मिळणार आहे सांगता येणार नाही. ज्याची भक्ती करतात त्याची ओळख पण त्यांना माहीत नाही, पण करता इतकं मात्र नक्की. त्याच्या उलटा आपला आहे. आपण का धार्मिकता करू त्याचं उत्तर आपल्याकडं आहे. आपण ज्या रस्त्याने चाललो तो रस्ता आपल्याला क्लिअर दिसतो, काय मिळणार आहे हे आपल्याला माहीत आहे. आपण कोणाची भक्ती करतो त्याची ओळख आहे, त्याचं नाव, फोन, पत्ता, ॲड्रेस सर्व आहे आपल्याकडं, आहे की नाही? आपल्याकडं परमेश्वराचे फोन नंबर पण आहे, एक नाही 5-5 आहे. असा कोणताही मोबाईल नाही का त्याच्यामध्ये 5 सिम असतात. पण परमेश्वरांनी स्पेशल आपल्याला एक असा मोबाईल दिलेला आहे की त्या मोबाईलमध्ये 5 सिम आहे, आणि त्या 5 सिममधून कोणता तरी सिम आपण जर ॲक्टिव्ह केला तर 100% आपला फोन लागेल. आणि आपली परमेश्वर भक्ती आपण करत असताना आपल्याला ती सवय कशाची असली पाहिजे, आपले संस्कार कसले असले पाहिजे, आणि आपली विचारधारा कशी असली पाहिजे, ही स्पष्ट आणि पारदर्शकपणे परमेश्वराने तत्त्वज्ञानातून आपल्याला सांगितलेली आहे. जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांकडे जाऊ आणि त्या प्रश्नांतूनच आपलं चिंतन होईल. अनेक सद्भक्त जोडल्या गेलेले आहे. हे गेली 15 वर्षापासून हे तत्त्वज्ञान ही धर्मजागृतीचं अनुषंगाने रोत घेऊन परमेश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि तुमच्यासारख्या बौद्धिक वासनिकांच्या प्रेरणेने हे काम परमेश्वराच्या सहाय्यतेने अखंड चालू आहे. सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं आपण हे 15 वर्षापूर्वी हे काम सुरू केलं.
संघटितपणे नामधारक वासनिकांना जागृत करणं, जे धर्माचे आहे त्यांना पक्क करणं, ज्यांनी उपदेश घेतला आहे त्यांना अभ्यासाला लावणं, जे अभ्यास करताय त्यांना आचारावरती नेणं, जे आचार करताय त्यांना त्यागाकडे नेणं, आणि ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांची योग्य साधक म्हणून धर्माची वेगळी ओळख म्हणून समाजाला देण्याचं हे काम आपण करत आलो. यामध्ये अनेक कटू अनुभव आले येतात, परंतु चांगल्या अनुभवांची शिदोरी घेऊन आपण चालायचं असतं. एक कटू अनुभवाच्या माध्यमातून मी आता हे ऑनलाईन आपला कार्यक्रम चालू आहे, व्हिडिओ चालू आहे, मी जिथंही जातो तिथंही अनुभव माझ्या गाठीशी असतात आणि त्याचा मी एन्जॉय करत असतो. मला त्याचं काही टेन्शन येत नाही. पॉझिटिव्ह विचार करण्याची ताकद आपल्या धर्मतत्त्वज्ञानामध्ये आहे आणि त्यामुळे मला कालच एक मोबाईलवरती एक मित्र आहे माझा, IAS ऑफिसर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, तो अन्य आहे, परंतु त्यांनी एक पोस्ट मला पाठवली. मला आश्चर्य वाटलं की ही पोस्ट तू कुठून आणली. तो म्हणे मोबाईलमध्ये आहे, गुगलमध्ये जा, सर्च कर. म्हटलं हे तर मी काही तयार केलेलं नाही आहे, ही पोस्ट आहे आणि ही जी आहे ना पोस्ट ही महानुभावांची नाही असं माझ्या लक्षात येतं. कारण त्यांनी जे स्पेलिंग टाकलेलं आहे मानभाव असं टाकलेलं आहे, MANBHAV, महानुभाव पंथ गुरु विश्वास नागरे. मोबाईल नंबर त्याच्या खाली लिहिलेले ऑडिओ व्हिडिओ पे आणि सर्च रुपये पे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे आपण असं काही कधीही उद्योग करत नाही, केलेला नाही आणि करणार पण नाही. हे सावधानतेसाठी सांगतोय, हे आपलं नव्हे. चांगलं होत असताना वाईट प्रवृत्तीचे लोक समाजात भरपूर आहे आणि त्याचा फायदा ते कॅश करण्याचा प्रयत्न हे वाईट प्रवृत्तीचे लोक करत असतात. त्याच्यासाठी सावधानता म्हणून गेली 15 वर्षापासून ही धर्मसेवा करत असताना मंडळाने कोणतंही पावती पुस्तक छापलं नाही, कोणाकडे लोकवर्गणी मागितली नाही. आम्हाला जे जोडलेले आम्ही त्यांना आव्हान करतो, एकाकडून 10 रुपये, कोणाकडून 20 रुपये, कोणाकडून 100 रुपये, त्यातूनच कॉन्ट्री करून कार्यक्रम आजपर्यंत करत आलो. आणि त्याच्याही पुढं जाऊन मी सर्वांना आव्हान करतो की हा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, तुम्हाला किती करता येईल बघा, उरल जे बी लागेल ते मी टाकेल, असं परमेश्वर कृपेने आजपर्यंत मी करत आलो. त्याच्यामुळं आपली कधीही कुठंही पावती पुस्तक नसतं, लोकवर्गती नसते. मोबाईलवरती असं कधी कोणी दिसलं आमच्या नावाखाली काही मागणारं तर त्याला पहिले मारा आणि मग मला फोन करा. कारण आपण मागत नाही आणि तो तुमच्याकडे मागायला आला तर त्याला मारलं पाहिजे. म्हणून मी सांगेल त्याला मारा आणि मग नंतर मला फोन करा, कारण तो चुकीचा आहे. हे असं आपण करत नसताना चुकीचे फोन पण येतील. मला पण आला 4 दिवसापूर्वी एक वेगळे प्रश्न विचारले जातात, पण त्या प्रश्नातून आपलं चिंतन होतं. पॉझिटिव्हली मी त्यांना विचार सांगत असतो. अनेक इकडं कार्यक्रम मला आल्यानंतर आता जे व्हिडिओ आपले जातात त्यातून काही लोकांचे प्रश्न येतात. एक प्रश्न मला आला होता की संभाजीनगरमध्ये, तो मेसेज आलेला आहे अजूनही, संभाजीनगरमध्ये तुम्हाला काल काय बोललो ते काय बसवतात म्हणे, महालक्ष्मी खूप लोक बसवतात म्हणे. परंतु मी जाधव साहेबांशी, बालेवार साहेबांशी जेव्हा चर्चा केली ते म्हटले आपले जे उपदेशी लोक आहेत ते कोणी बसवत नाही, अन्य लोक बसवत असतील, तो त्यांचा धर्म आहे, तो त्यांनी पाळावा, त्यांनी करावा. मला असं वाटलं की उपदेशी लोक बसवत असावेत आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न केलेला असावा. परंतु तो विषय आपल्यासाठी नव्हे. गेली या 4-5 दिवसापासून आपण कर्मकांड, विधी, मिश्र भक्तीवरतीच बोलत आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात तसं काही नसावं आणि असेल तर ते निघून जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यातले बरेचसे विषय आपण या सत्संगांमध्ये हाताळलेले आहे. त्या अनुलक्षून ते प्रश्न आले तर त्याला आपण स्पर्श केलेला आहे. एका व्यक्तीनं मला फोन करून मेसेज पाठवला की बाल संन्यासी आणि त्यागी संन्यासी यातला नेमका फरक काय. आता या विषयाला आपण स्पर्श केलेला आहे. संन्यासी असतो, बाल संन्यासी आणि त्यागी संन्यासी असा काही प्रकार धर्मामध्ये नाही. त्यागी संन्यासी म्हणजे संसार करून अनिष्ट म्हणून
त्यांनी संन्यास घेतला त्याला हे त्यागी संन्यासी म्हणतात. आणि बाल संन्यासी म्हणजे जो मार्गातच लहानपणापासून असतो, ज्यांनी संसार केला नाही, त्याला बाल संन्यासी म्हणतात. परंतु त्यागी संन्यासी आणि बाल संन्यासीची थोडक्यात तुम्हाला व्याख्या सांगतो. कुटुंबाला अडचण आली, दुःख आलं, आईला त्रास होतोय आणि म्हणून कुटुंबाने आपल्या स्वतःच्या सुखासाठी जो सोडला तो बाल संन्यासी. आणि ज्याला देव कळाला, देव समजला, ज्याला देव प्राप्त करायचा, ज्यांनी कुटुंब सोडलं तो त्यागी संन्यासी. सोपं आणि सरळ. म्हणजे याला स्वतःच्या सुखासाठी देवाला सोडलं आणि यांनी देवासाठी कुटुंबाला सोडलं. आता हे वर्गीकरण करण्याचं कारण, हा प्रश्न कोणाकडून आला माहीत नाही. कारण वासनिक लोक प्रश्न करताना कोणते प्रश्न विचारतात याचा मला अंदाज आत्तापर्यंत आलेला आहे. मग ते कोणीतरी सांगतं, परंतु त्यांना मी धन्यवाद देईल, कारण हा प्रश्न विचारला नसता तर आपलं चिंतन कुठं झालं असतं. आपला इतिहास जर बघितला तर आचार्य हे त्यागी होते, माईंभट हे त्यागी होते, महादाईसा ह्या त्यागी होत्या, म्हणजे संसारातून इकडं आलेल्या होत्या. औसादेवी असेल, सर्वच असेल. हा आपला इतिहास आहे. संसार करून अनिष्ट आहे म्हणून सोडून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास करणं हे खरं तत्त्वज्ञान आहे. परंतु कालानुक्रमे नंतरच्या काळामध्ये ही परंपरा सुरू झाली. लहान मुलांना संस्कार लागावेत, त्या संस्कारातून त्यांना धर्मतत्त्वज्ञान कळावं आणि नंतर मोठा झाल्यानंतर त्यांनी तो घेतलेला निर्णय असतो की मला संसारात न जाता संन्यास घ्यायचा आहे. परंतु त्यागी संन्यासाच्या पुढं वेगळे आव्हानं असतात, कारण त्यांनी सर्व संसार करून आलेला असतो. त्याच्या डोक्यात ते साहजिकच येणं, ती त्यागाची प्रवृत्ती निर्माण होणं, ती त्यागाची हिंमत निर्माण होणं, हे त्याच्यासाठी आव्हानं असतात. आणि यांनी काहीच पाहिलेलं नसतं म्हणून पाहण्याची इच्छा होणं हे त्याच्यासाठी आव्हानं असतं. आता यांनी पाहून आलेला आहे, त्याला पाहायचं आहे. पाहून आलेला माणूस बिघडत नाही, आणि ज्याला पाहायचं आहे त्याची बिघडण्याची शक्यता असते. हे म्हणजे नॅचरल आहे. असं काही हे नाही आहे की त्या जीवाच्या स्ट्रक्चरमध्ये हा विषय आहे. म्हणून ज्यांना असं वाटत असेल की त्यागी संन्यासी त्याला देव होणार नाही, तर ते अप्रत्यक्षरित्या देव, आचार्यांना देव झाला नाही, पूजनीय माईंभटांना देव झाला नाही, बाईसांना, महादाईसांना, औसांना देव झाला नाही, असं सांगण्याचा प्रयत्न करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला प्रमाण पुरुष आचार्य आहे आणि ते आचार्य हे त्यागीच होते. त्यांनी अनिष्ट म्हणून संसार सोडलेला होता, हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. त्याच्यामुळं विचारणारा आणि सांगणारा काय सांगतोय त्याच्या लक्षात न आल्यामुळं यदाकदाचित त्याच्यात कन्फ्युजन झालेलं असेल. परंतु तसं काही नाही आहे. त्यागाचे 4 प्रकार परमेश्वरांनी सांगितलेले. त्याच्यामध्ये मळत्याग, मळवत त्याग, अनिष्ट त्याग आणि सदैव त्याग, आणि कुष्ठीरोग याचा असा 5वा त्याग सांगितलेला आहे. मळत्याग म्हणजे मळवत सारं सोडून देणं, परत पाठीमागं न फिरणं. मळवत म्हणजे अनिष्ट आहे म्हणून त्याग करणं. सदैव म्हणजे सारं गेलं म्हणून त्याग करणं. कुष्ठीरोगाच्या त्याच अनुषंगाने बसतं. असे त्यागाचे प्रकार आहे. परंतु त्याग असतो. असं काही नसतं की ह्या त्यागीला ते भेटल आणि त्या त्यागीला ते भेटल. कुष्ठीरोगाच्या त्यागीला सुद्धा परमेश्वर भेटू शकतो. यदाकदाचित गणपत आपयो कुष्ठरोग झालेला होता. देवाने सांगितलं की तुम्ही अनुसरा, आणि ते जर अनुसरले असते तर त्यांचा कुष्ठरोग पण गेला असता आणि देव पण भेटले असते. म्हणजे कुष्ठीरोगियाला सुद्धा देव भेटतो. तो त्याग असतो. आपण थोडा त्याग केला तरी त्यातून विचार दृढ होतात. किती मोठा त्याग केला, किती त्याग केला, कसा त्याग केला, याला हे नंतर चिकित्सा होऊ शकते. परंतु त्याग असतो. त्याच्यामुळे असा काही वेगळा प्रकार नसतो. आणि तुमच्या मनातून जो भ्रम आहे तो पहिले काढून टाका की देवाने एक जन्म द्यायला लावला आहे आणि जन्म तर पुरा दिल्या जात नाही. जिथून आपण द्यायला सुरुवात केली तिथून पुढचा जन्म देवाने सांगितला आहे, तो खरा जन्म आहे. ह्या शरीराचा जन्म आपण किती वेळा उपभोगलेला आहे. इथे मागे आपली विशिष्ट जन्मतारीख येते. परंतु बोध हा एक जन्म आहे, त्याग हा एक जन्म आहे, परमेश्वराचं अनुसरण, परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं हा एक जन्म आहे. तो जन्म किती द्यायचा, किती वर्षाचा द्यायचा हे नसून जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हापासून देणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं
धोके अनेक सर्वांनाच असतात. सकाळी मी एक उदाहरण दिलं, तो पायी दिल्लीला निघाला आहे, त्याला तर अनेक प्रॉब्लेम्स आहे, कितीतरी अडचणी आहे. मोटरसायकलला निघाला त्यालाही अडचणी आहे, स्कॉर्पिओवर निघाला त्यालाही अडचणी आहे, जो हेलिकॉप्टरला निघाला त्याचं हेलिकॉप्टर क्रॅश होऊ शकतं. अडचणी सर्वांना आहे, परंतु कोण कुशलतेने परमेश्वराच्या या प्राप्तीपर्यंत पोचतो हा त्याचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी लागते निर्णय क्षमता आणि स्वतंत्र बुद्धी. निर्णय क्षमता स्वतःची जर असेल, निर्णय क्षमता स्वतःची कधी येईल? ज्ञानातून येईल, समजण्यातून येईल, बुद्धीतून येईल. धर्म हा ज्ञानीयाचा आहे आणि बुद्धिवादाचा आहे. अज्ञानाचं इथं काही काम नाही आणि मूर्खांचं तर अजिबातच काम नाही, असं मी प्रत्येक वेळा सांगतो. हे आयऱ्यागाऱ्याचं कामच नाही. महानुभाव एक आव्हान आहे, ते कोणाचंही कामच नाही. इथं जे आलेले आहे ना, ते तुम्ही हजारात एक आलेले आणि एवढे मोजा आणि एवढी गर्दी तुम्हाला सोडून आलेले, म्हणजे तुम्ही मुळातच संघर्ष करून आलेले, स्पर्धा जिंकून आलेले. हे जिंकलेले जीव इथं पुरुषार्थाने आलेले, त्याच्यामुळं स्वतंत्र बुद्धीचे आहे. फक्त इथं आल्यानंतर माणूस थांबून जातो, लूज होऊन जातो. कारण का? याचं त्याचं ऐकतो आणि आपली बुद्धी थिटी करतो, शांत करतो, छोटी करतो, म्हणून अडचण आहे. एक व्यक्ती असते, ती व्यावसायिक असते आणि त्याचा व्यवसाय असतो अगरबत्तीचा. त्यांनी एका बाजारपेठेमध्ये दुकान घेतल्यानंतर मस्तपैकी फर्निचर केलं, शोरूम बनवलं आणि त्यात अगरबत्त्या ठेवून दुकान चालू केलं. दुकानावरती नाव दिलं, येथे सुगंधित अगरबत्ती मिळेल. काय नाव दिलं? येथे सुगंधित अगरबत्ती मिळेल. XYZ सर्वज्ञ श्री चक्रधर येथे सुगंधित अगरबत्ती मिळेल, असं त्यांनी नाव दिलं. त्याचं दुकान व्यवस्थित चाललं. अडचणी होत्या त्याच्या दूर झाल्या, संकट होती दूर झाले. पैसे आले का संकट अडचणी थोड्या कमी होतात, तीव्रता कमी होते. त्यामुळे त्याचे संकट कमी झाले, त्याची प्रगती व्हायला लागली. मस्त बिझनेस चालतोय, बाकी टेन्शन नाही. आपला देव धार्मिकता करायची, बिझनेस करायचा. परंतु सल्लेगार खूप लोक असतात आणि सल्ले देणारे आपल्या आजूबाजूला फिरत असतात, फुकट सल्ले देणारे. एक व्यक्ती येते, म्हणे सेठ तुमचं दुकान खूप चांगलं आहे, मी अनेक वेळा तुमच्याकडं अगरबत्ती घेऊन जातो, एक सल्ला देऊ का? ते म्हणे चांगली गोष्ट आहे, सल्ला देताय, माझ्या फायद्याचा असेल तर मी ऐकेला आणि तुम्ही फायद्याचंच देताय. म्हणे येथे सुगंधित अगरबत्ती मिळेल असं लिहिलंय. अगरबत्ती सुगंधितच असते म्हणे, सुगंधित व्यतिरिक्त अगरबत्ती असू शकत नाही. ते लिहिण्याचं कारण काय, प्रयोजन काय? म्हणे येथे अगरबत्ती मिळेल असं लिहिलं तरी चालेल म्हणे. अगरबत्ती कधी सुगंधित नसते असं कधी ऐकलंय का? म्हणे हा बरोबर आहे. त्याला ते पटतं, तो त्याचं ऐकतो, त्याने ते सुगंधित नाव खोडून टाकतो. मग आता काय लिहिलं इथं? आता येथे अगरबत्ती मिळेल. महिना 2 महिने गेल्यानंतर एक शहाणा आपल्यासारखा तिथं जातो आणि ते गेल्यानंतर तो म्हणतो सेठ तुम्हाला एक सल्ला देऊ का? म्हणे द्या, काय हरकत नाही. म्हणे का तुम्ही दुकान कशाचं टाकलं? म्हणे अगरबत्तीचं. आणि येथे अगरबत्ती मिळेल लिहिल्याचं काय कारण आहे? म्हणे अगरबत्ती मिळते म्हणून तर आम्ही येतो म्हणे तुमच्याकडं. काय कारण आहे? म्हणे काही कारण नाही म्हणे. दुकान अगरबत्तीचं, तुम्ही बिझनेस अगरबत्तीचा करतात, आम्ही येतो अगरबत्त्याच घेऊन जातो, येथे अगरबत्ती मिळेल, काय अर्थ आहे म्हणे याचा? म्हणते बरोबर आहे म्हणे. मन अगरबत्ती हा शब्द तो खोडून टाकतो का? लोकांचं ऐकतोय ना. मग आता नाव काय राहिलं? येथे मिळेल. आता तो तिसरा आला 2-3 महिन्यानंतर, तो अगरबत्ती घेऊन गेला आणि तो अगरबत्ती घेऊन गेल्यानंतर म्हणे सेठ तुम्हाला एक सल्ला देऊ का? म्हणे काय? अहो येथे मिळेल म्हणे. मिळतं म्हणून तर येतो म्हणे आम्ही, जर मिळतच नसतं तर कशाला आलो असतो? कशाला ते खोडून टाका म्हणे. काय विनाकारण लोक कन्फ्यूज होतात म्हणे. अगरबत्तीचं दुकान टाकलंय, साऱ्या लोकांना माहिती आहे, मी कितीतरी वेळा येऊन गेलो, अगरबत्ती घेऊन गेलो. म्हणे बरोबर आहे, ते खोडून टाकलं. आता काय झालं? पाटी कोरी झाली. कोरी झाल्याबरोबर त्याचा धंदा कमी होत चालला. धंदा कमी होत चाललाय, त्याचं कारण त्याला मात्र लक्षात येत नाही. फर्निचर तेच आहे, दुकान तेच आहे, अगरबत्त्या तेच आहे, क्वालिट्या तेच आहे, स्टाफ तोच आहे, सेट तोच आहे, सारं तेच आहे. परंतु आता लोक जास्त कन्फ्युजन झाले. ते म्हणतात दुकानावरती पाठी काहीच नाही, यदा कदाचित यांचं बंद झालं असेल किंवा यांना बंद करायचं आहे, आता हे तेवढा स्टॉक विकून मोकळं व्हायचंय म्हणून आपण कशाला जायचं. गिरायक कमी होत चालले, त्याचा धंदा बसत चालला, त्याला टेन्शन यायला लागलं. कारण त्यांनी
लोन काढलं होतं, हप्ते चालू होतं, गाडीचं लोन, घराचं लोन, मुलांच्या शिक्षणाचं लोन. एकदा धंदा चालू झाल्यावर आपण हायगाय नाही करत. बँक जोपर्यंत नाही म्हणते तोपर्यंत आपण घेतच राहतो. फेडायचं बघू आपण, ऋणाचा दृष्टांत झाला तर झाला, सरकारने काही निम्म शिम्म माफ केलं तर केलं. अशा आशावादावरती आपण जगत असताना त्यांनी भरपूर उपद्व्याप केलेले होते आणि आता अडचणीत यायला लागला, कारण धंदा कमी होत चालला. तो दररोज यायचा, डोक्याला हात लावून टेन्शन घेऊन बसायचा. एक मित्र त्याचा सहजच फिरत फिरत आल्यानंतर म्हणे, तू का डोक्याला हात लावून बसलाय, काय टेन्शन आहे तुला? म्हणजे काय सांगू, धंदा खूप व्यवस्थित चालू होता माझा, परंतु आजकाल काय झालं काही कळत नाही, धंदाच बसला आहे म्हणे, लोक येतच नाही, गिरायकच नाही म्हणे. म्हणे तू काही चेंज केलं का? आणि काही चेंज नाही केलं, जे आहे तसंच चालू आहे, तुला माहिती आहे म्हणे. तर तो म्हणे, एक माझ्या लक्षात आलं नाही, तुझं दुकान कसलं आहे लोकांनाच माहीत नाही. म्हणजे असं कसं काय होईल? मी गेली कितीतरी वर्षापासून मी अगरबत्तीचं दुकान टाकलेले, लोकांना माहीत नाही, असं तू कसं काय म्हणतो? अरे दुकानावर काही लिहिलंच नाही म्हणे, लोकांना कळतच नाही नेमकं आतमध्ये आहे काय. म्हणे एक काम कर तू, आता येथे सुगंधित अगरबत्ती मिळेल असं लिहि म्हणे. तो मित्र त्याला सल्ला देतो, मग त्याची टूप पेटते की आपली चुकी कुठं झाली. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. लोक सल्ले देत असतात, धर्माच्या अनुषंगाने तर देणाऱ्यांची काहीच कमी नाही. विडा असा आहे, विडा तसा आहे, हे असं करा तसं करा, ह्या देवाला जा, हे जाज्वल स्थान आहे, तिथं खिटी केल्यानंतर 100% तुमचा रिझल्ट भेटेल, त्या स्थानावर जा, या स्थानावर जा, ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा. हे असे सारे प्रॉब्लेम्स आपल्याला सल्ला देणारे भरपूर आहे आणि सल्ला देणारे आपल्या आजूबाजूला असतात, पण ऐकायचं कोणाचं? फक्त आणि फक्त देवाचं. देवाने आपल्याला सल्ले दिलेले. तत्वज्ञान म्हणजे काय? सल्लेच आहे. सूत्रपाठ म्हणजे काय? सल्लेच आहे की बाबा रे, तू असं असं कर, असं असं होईल, तसं तसं कर, तसं तसं होईल. परंतु आपण त्यात न जाता आपण इकडं तिकडं शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. आता काही गोष्ट थोडे वादाचे आहे प्रश्न, परंतु विचारले तर साधू संतांचे पूजा अवसर याच्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे, त्यावरती जास्त चिंतन करण्याचं गरज नाही. म्हणजे साधू संतांचे जे पूजा अवसर चालू, याला प्रमाण काय? आता तसं पाहायला गेलं तर हे आपल्याला विचारायचं काही कारण नाही. मी त्याला म्हटलं, जे पूजा अवसर करतायत त्यांना जाऊन विचारा याला प्रमाण काय. आता आम्ही करत नाही तर आम्हाला प्रमाण विचारून उपयोग काय? आहे की नाही? आपण करत नाही, करून घेत नाही, आपण सांगू तरी काय शकतो? ज्यांनी जे करतात, करून घेतात, त्या योग्यतेचे ते समजतात आणि त्या योग्यतेचे ते असतील, पण आहे पण राजपुत्र आहे की नाही? परमेश्वराचे ते राजपुत्र आहे. त्यामुळं भाव आहे लोकांचा. देवाच्या ठिकाणी न पाहणं हा महत्त्वाचा विषय आहे. पूजा अवसर करणं काही चुकीचं नाही, आपली संस्कृती आहे, संस्कार आहे. आपल्या घरामध्ये कोणी आलं तर आपण त्याचं स्वागत करतो, या या या, बसा बसा म्हणतो, मग पाणी देतो, मग चहा द्यायला लागतो, तो म्हणतो मी चहा घेत नाही, मग दूध देतो, तो म्हणतो दूध नाही, मग कॉफी घ्या, कॉफी नाही, मग नाश्ता तरी करा, नाही नाश्ता मग जेवण तरी करा. त्याला आपण सोडत नाही. संस्कार आहे, संस्कृती. ह्या सुद्धा एक पूजा अवसरच आहे. त्या व्यक्तीचं आनंदाने स्वागत करणं आणि त्याला आपलेपणाने खाऊ घालणं, हे बी सत्कारच आहे. सत्काराचे वेगवेगळे प्रकार असतात. हे पूजा अवसर करून घेणं आणि करणं हा विषय नाही आहे, पण परमेश्वराने सांगितलं परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. जर यदा कदाचित साधू संतांचा पूजा अवसर करत असताना, होत असताना कोणाच्या मनात जर आलं की हे कसे परमेश्वरासारखेच दिसतात, हे कसे परमेश्वरच आहे, तर करून घेणाऱ्याला दोष आहे, करणाऱ्याला दोष आहे, दोघंही जातील. त्याच्यामुळं पूजा अवसर थोडंसं सुरक्षित अंतर ठेवून करावं. अज्ञानाच्या पुढे करू नये, अज्ञानाला करायला लावू नये, अशा विचाराचा मी आहे. आणि समोरचा ज्ञानी एक अज्ञानी आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळं कोणालाच करायला लावू नये, त्याच्याही पुढचा असा विचाराचा मी आहे. कारण इथं बघा, इथं सारे लोक बसलेले सारख्या विचाराचे नाही, सारख्या ज्ञानाचे नाही, सारख्या समज जो आहे ना, ते प्रत्येकाला सारखा नसतो, जाणीव सारखी नसते. यातल्या दोघांना तरी काहीतरी असं वाटेलच, कारण ते अनुभव मी घेतलेले आहे. म्हटलं बाबा रे, तू स्मरण करतो म्हणे, करतो. कसा करतो म्हणे? स्मरण करतो म्हणे, पण देवानी सांगितले नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. मग तुला कधी मूर्ती आठवते का? लीळा आठवतात का? चेष्टा आठवतो का? त्याने आपण काय आभागी, आपल्याला ते कसलं आठवल म्हणे. मग तू काय करतो स्मरण म्हणे? मी माझ्या बाबांचा, माझ्या गुरुबांचा पूजा अवसर आठवतो. हे मी अनुभव घेतला आणि मग मला झटका लागला की अरे हे काय प्रकार आहे, ते त्या बाबांना माहीत आहे की नाही. त्याला म्हटले तुला कोणी सांगितलं म्हणे? त्या मार्गातल्याच काही मंडळींनी सांगितलं. देवाला आठवणे इतपत आपण योग्यतेचे नाही, आपण आभागी जीव आहे, आपण आपल्या गुरुबाचा
पूजा अवसर आठवावा, मग हळूहळू देवापर्यंत जाऊ. हा प्रसव वासाच वाढत जाईल, पण प्रसव असा वाढत नसतो. ऊर्ध्वगतीला प्रसव नसतो. ऊर्ध्वगतीला काय असतं? भजन असतं. मग ते अयतुक भजन, बुद्धभजन असेल तर ज्ञानाला प्राप्तीला करून नेतं. मायापूर भजन असेल तर प्रेमाला प्राप्तीला नेतं. किंवा त्रियंची भजन असतं, वस्तू भजनिया म्हणतात त्याला, तर त्याचा तुमचा ओला गुण उपजतो. विशिष्ट ठिकाणी भजन झाल्यानंतर त्या जीवामधली ती अवस्था प्रगट होते. मग कटकंटीयमान होऊन असावे देवाने सूत्र सांगितलंय. म्हणजे आपले हाडं बिडं तुटले पाहिजे. तुटले म्हणजे वाजले पाहिजे, कडक कडक. आपले वाजत नाही, कारण का? तर त्या पद्धतीचा आपण आचार करत नाही, तर ते कोणी करू शकत नाही. त्याचं अशा पद्धतीचं भजन झालेलं असेल तर मग त्या व्यक्तीचा तो प्रयत्नवादन तिथपर्यंत जातो. जर आपला देह छपण्याचा जर इतिहास आहे आणि स्मृतिस्थळामध्ये गेल्यानंतर अनेक जर साधक आपले देह छपलेले दिसतात आपल्याला, आजच्या काळात ते का कमी झाले? त्यावेळेस एक कमीच होते, तर कोणी ते करू शकत. ती त्याची अवस्था त्याच्या भजनात उपजत असते. किंवा रांगोळीचा पुरुष तुम्ही ऐकलेला असेल, अस्थिपरीचे 9 पुरुष तुम्ही ऐकलेले असेल, तर त्याच्या भजनात ते घडत असतं. हा संस्कार लागतो. आज तुम्ही पूजा अवसर केली, तो संस्कार तसाच टिकून राहील. आपल्याला संस्कार लागण्यापेक्षा आपल्याला परमेश्वराची तळमळ करून, दुःख करून, प्रार्थना करून भजन आपलं परमेश्वर कसा करून घेईल याकडे लक्ष द्यायचं. कारण संस्कार आपले पाठीमागचे होते, त्याच्या पाठीमागे होते. हे संस्कार आपल्याला लागतच आले. संस्कारावर तो आपण आज करतोय, परत संस्कार लावून करायचं काय? आपल्याला परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर भजन घडलं पाहिजे. आणि ते भजन आपण करू शकत नाही. आता तुम्हाला वाटलं की चला ज्ञान होतंय कशाने? आशाने. प्रेम होतंय कशाने? आशाने. चला लगे भजन द्यायला सुरुवात करू. तुम्ही दररोज क्रिया कराल, 365 दिवसाचे क्रिया तुमच्या बुक असतील, परंतु त्या स्वीकारायचं का नाही याची स्वतंत्रता मात्र परमेश्वराची स्वतःची कड असते, स्वतःची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळं आपली तळमळ, आर्तता, प्रार्थना जर असेल आणि तशी आपली अवस्था ज्ञानाची असेल, आचाराच्या अनुषंगाने आपण त्या पद्धतीनं आपलं वाटचाल असेल, तर नक्की परमेश्वर जिथं असेल, ज्या प्रांती, ज्या अवसरी असतील ते तिथं स्वीकारतात. आणि मग आपला जो बी अवस्था आहे ती प्रगटते. एखादा प्रयत्नवादी असतो, त्याला समजत नाही, कळत नाही, पाठ करत नाही, पाठ होत नाही, कितीतरी अभ्यास करतो, डोक्यात राहत नाही, पण त्याचा प्रयत्नवाद खूप असतो. हा प्रयत्नवाद सुद्धा भजनात येतो, संस्काराने येत नाही. प्रत्येक गोष्ट जी गुणात्मक आहे ती भजनातो परमेश्वराने सांगितली. यदा कदाचित ती प्रसवातो आणि संस्कारातो सांगितली असती तर आपला धर्म अत्यंत सोपा झाला असता. कारण काय? भजनातो तर आपली विषयच राहिला नसता, कुठं जाण्याचा प्रश्न राहिला नसता. हे करा आणि आपोआप तिथपर्यंत पोचू, सोपं झालं असतं. परंतु ते इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून प्रसव हा जो शब्द तुम्ही ऐकत आले ते नीच प्रवृत्तीचा असतो. ऊर्ध्वगतीला प्रसव नसतो, ऊर्ध्वगतीला भजन असतं. आणि त्याच्यासाठी आपली आर्तता, तळमळ आणि प्रार्थना असली पाहिजे. ती परमेश्वराने करून घ्यावी अशी इच्छा असली पाहिजे. आपली प्रबळ इच्छा असली तर परमेश्वर ते करून घेतात. हा महत्त्वाचा विषय आहे.